खरं म्हणजे कालचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीचा काळा दिवस म्हटला पाहिजे। खास करून विधानमंडळाच्या त्या प्रिमायसेसमध्ये ज्या पद्धतीने गुंड घुसले होते आणि त्यांनी मारामारी केली, अत्यंत लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहे। त्याची गंभीर दखल त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घ्यावी आणि त्याचबरोबर आज या महाराष्ट्रामध्ये जे राज्य करतायत त्या राज्यकर्त्यांनी सुद्धा त्याची असेल तर दखल घ्यावी, अन्यथा त्यांनी आपली खुर्ची सोडावी आणि लोकशाहीला सामोरे जावं। अशा एवढ्या मोठ्या प्रकारानंतर दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे लोकशाहीची ती क्रूर थट्टाच आहे। प्रत्यक्ष विधानसभा गृहामध्ये त्या प्रिमायसेसमध्ये नामचीन गुंड येतातच कसे आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना पासेस दिलेच कसे गेले आणि त्यामुळे मारामारी आधी करायची, लोकशाहीला कलंक लावायचा आणि नंतर मारामारी करणाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करायची, ही अत्यंत घाणेरडा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे। त्या शिवबंधन संकल्प यात्रा ही माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते माननीय बाळ माने यांची संकल्पना आहे आणि त्यांनी पूर्ण कोकणामध्ये तो उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि पक्षप्रमुखांनी त्यांना मान्यता दिलेली आहे। पण प्रत्यक्षात उद्धवजींचा दौरा एवढा लवकर या ठिकाणी नाही आहे। कुठल्या आधारावर काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपद मागितलं ते मला कळत नाही आहे। आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत। ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांना तो अधिकार प्राप्त होतो। काँग्रेसने जर दावा केला असेल तर तो हास्यास्पद आहे असं म्हटलं पाहिजे। असं आम्ही ऐकलेलं आहे, पण दुर्दैवाने मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या भागामध्ये किंवा दिल्लीवरून परप्रांतीय लोकांना हुसकून लावायचं, मराठीच्या विरुद्ध बोलायला लावायचं आणि परप्रांतीय आणि मराठी यांच्यामध्ये भांडणे लावायची, हा एक नीच प्रकार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतोय अशी शंका बऱ्याच ठिकाणी येते। तर महाराष्ट्रामध्ये हिंदी ही भाषा सक्तीने जे शिकवण्याचा जो प्रयत्न होत होता, अख्ख्या देशामध्ये कुठे नाही पण तो महाराष्ट्रामध्ये प्रयोग केला जात होता, त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन मुख्यमंत्री महोदयांना व्हावं यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजींनी त्यांना जे पुस्तक दिलेलं आहे त्याचं वाचन मुख्यमंत्री महोदयांनी केलं तर योग्य होईल। विधानसभेचं सत्र चालू आहे, विधान भवनामध्ये सगळे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळ असतं, त्यावेळेला भेटीगाठी झाले तर त्यामध्ये काय आश्चर्य वाटून घेण्यासारखं नसतं। हलका फुलका विषय असतो तो, त्यामध्ये गांभीर्याने घ्यायची नसते। विशेषतः शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुन्हा एकदा जवळ येण्याची काही शक्यता आहे? शिंदेंच्या गटाचं अस्तित्व आता इनमीन 4 ते 5 महिने राहील जास्तीत जास्त, अगदी पुढच्या फेब्रुवारीपर्यंत। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंचे आमदार जे माकडचाळे करतात त्याच्यावर आता खूप गांभीर्याने घेतलेलं आहे। चड्डी बनियान गँगच त्यांची जी तयार झालेली आहे, त्यांचे काय उपद्व्याप चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये ते तुम्हाला दिसून येत आहेत आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला ते लांछनास्पद गोष्ट झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ही ब्याद आता आपल्याकडे नको अशा मानसिकतेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत असं मला वाटतं। आम्हाला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या मराठीच्या हितासाठी आम्ही दोघे एकत्र राहू असं स्पष्ट सांगितलेलं आहे। पण राज ठाकरे म्हणाले की युतीबद्दल कोणी काही बोलू नका, ते आम्ही बघू, योग्य वेळी ते बोलेन असं ते म्हणालेले आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।